सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत. कोणाला माहीत आहे नाही माहीत नाही आम्हाला. आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत. घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच. मनोज पाटीलांनी थोडंसं संयमानं घ्यावं असं स्वतः शंभूराजे पाटील बोलतात, शंभूराज देसाई बोलतात. संयमानच चालू आहे ना. आम्ही कुठं काय केलंय? संयमानच चालू आहे. तुम्हीच आम्हाला लवकर न्याय द्यायनात म्हणून जनतेला तुम्ही वेटीच नका धरू. आमचीच तुम्हाला विनंती. किती दिवस या समाजानं दशकानं फक्त आंदोलनच करायचे आणि पोरं बरबाद व्हायला लागलेत. किती दिवस आता आम्ही संयम धरायचा. उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री महोदय आहेत आणि जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत यांनीच उलट म्हणायला पाहिजे की उगाच आता आपण वेठी जनतेला धरू नये. ही दशकापासूनचा प्रश्न आहे. एकदा सगळेजण एकत्र येऊन ही मार्ग काढा. आमची याचबरोबर दुसरी विनंती आहे की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना पोरांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहावं. प्रत्यक्ष तुम्ही आताच ही वेळ आहे. नसता तुम्ही नाही उभा राहिले तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत. तुम्हाला तुमचे 4-2 जण मोठे केले त्यांच्याच दारात जायचं आणि तिथंच झोपं जायचं तुम्ही आता. आणि तुमच्या घरी इकडं मराठ्यांच्या दारात सगळ्याच मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आमच्या गोरगरिबांच्या दारांनी यायचं बंद करायचं. जो 6वा दौरा आहे तो कधीपासून साधारणपणे सुरू होईल आणि कुठल्या भागामध्ये असेल? ते आपण वेळापत्रक आज आम्ही आता जरा चर्चा करतो आणि मग लक्ष देईन कोणत्या मार्गे करायचं. कारण सध्या काय मैदानं बघितलेत मुंबईचे. सध्या आता आमचं रोडचं काम बघणं सुरू आहे. कोणत्या रस्त्यानं आपल्याला जायचं आहे. ह्या टीमा आमच्या गेलेल्या आहेत. फक्त आता प्रॉब्लेम दौऱ्याचा आहे. तर आता आज प्रत्यक्ष बसून कोणचा रूट टाकायचा काय आम्ही सांगतो तुम्हाला. होईलच वाटतंय पण कारण लोक काय दम खायनात. एखाद्या वेळेस मध्ये वेळ आहे तर होईल. आणि मलाही समाजात जाऊन जनजागृती करणं त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. त्यामुळं मीही जातो. मुंबईमध्ये सभा का त्याच्या आधी सभा होतील सगळीकडे? नाही हे वीसच्या नंतर तर काय विषयच नाही ना. 20च्या नंतरचं शेवटचं आंदोलन आहे. इतकं मोठं आंदोलन ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की काहींनी मुंबईला जायची भूमिका घेतली, थांबायला तयार नाहीत, मात्र आम्ही आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी ह्यो सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांचं नाव मुलाच्या पुढं लावा, मुलगा आई आणि वडील लावा असंही काहींनी म्हणलंय काल. पण काहींना हे लक्षात आहे ना की आईची जात लावा म्हणतं तर काय दुखत आहे. मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणतात. कालच म्हणलेत काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी. काहींचं तेव्हा तिथं तोंड उघडत नाही. चलो धन्यवाद. बरं पाटील, काल तुम्ही क्रिकेट खेळले, काल विकेट घेताना पाहायला मिळाले. आता कुणाची विकेट घेणार आहे तुम्ही? 20च्या नंतर तुम्हाला सगळ्या विकेटा दिसतील. कोण असणार सांगा ना. नाही आता नाव कशाला. मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवतंय. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवतंय हे मराठ्यांना माहिती आहे. आणि जे माहीत नाहीत ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना. सॉरी, कोण कोण सहभागी होणार नाहीत, मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत हेही माहिती आहे. कोणच्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहिती आहे. कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलं पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली. कोणालाच माहीत नाही रस्ते बघायला आमच्या टीमा गेल्यात म्हणून. तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणचा आमदार का